शेती जमिनीच्या वाटप विभाजनासाठी आता नोंदणीकृत दस्तऐवज अनिवार्य, शासनाचे आदेश। मुंबई महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शेती जमिनीच्या वाटप आणि विभाजनाबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे। यापुढे शेतजमिनीचे विभाजन किंवा वाटप करताना नोंदणीकृत रजिस्टर्ड दस्तऐवज असणे अनिवार्य करण्यात आले आहे। या निर्णयामुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत निर्माण होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे। नेमके काय आहे परिपत्रक? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अन्वये शेती जमिनीच्या वाटपाबाबत तरतूद आहे। मात्र या तरतुदीबाहेर जाऊन नोंदणीकृत वाटप पत्राशिवाय जमिनीचे वाटप किंवा विभाजन केले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते। यामुळे अनेकदा जमिनीच्या मालकी हक्काबाबत कायदेशीर पेच निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत होते। हे प्रकार टाळण्यासाठी आणि महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी शासनाने हे स्पष्ट निर्देश दिले आहेत। महत्त्वाचे मुद्दे। उच्च न्यायालयाचे निर्देश। नागपूर खंडपीठाने अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन दिलेल्या निर्णयाचा दाखला देत हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप केवळ मौखिक किंवा साध्या कागदावर होऊन चालणार नाही, तर त्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे। कार्यपद्धती। आता जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे एकापेक्षा जास्त वारसदार असतील आणि त्यांना जमिनीचे विभाजन किंवा वाटप करायचे असेल, तर त्यांना सक्षम प्राधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार अर्ज करताना नोंदणीकृत वाटप पत्राची मागणी करणे अनिवार्य असेल। पारदर्शकता। या निर्णयामुळे जमिनीच्या रेकॉर्डमध्ये स्पष्टता येईल आणि भविष्यात होणारे जमिनीचे वाद कमी होण्यास मदत होईल। शासनाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत। संबंधित परिपत्रक शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर maharashtra.gov.in ची लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।